नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता गुंडांनी सावलीची छेड काढलेली असते आणि सारंगने ते सगळं बघितलेलं असतं। तेव्हा आता गुंड हे सावलीची छेड काढून बाईकवरती आता रस्त्याने जात असतात। सारंग ते बघतो। पटकन आता सारंग हा रस्ता ओलांडून सावलीजवळ येतो आणि रागाने आता सारंगने सावलीचा हात धरलेला असतो। सावलीला हे काय चाललं ते कळतच नसतं। इकडे बबलू आणि सोहम त्यांच्या कारमध्ये बसून ते सगळी मजा बघत असतात। तेवढ्यात आता सारंग सावलीचा हात धरून सावलीला कारमध्ये बसवतो आणि पटकन त्याची गाडी वळवून त्या गुंडांच्या पाठीमागे आता सारंग जाऊ लागतो। सावलीला आता हे सगळं काय चाललंय, सारंग सर पुन्हा पाठीमागे का फिरले हे काहीच कळत नसतं। सारंग आता भरधाव वेगाने गाडी चालवत असतो तर ते गुंड पुन्हा आता हसत गप्पा मारत इकडे तिकडे हेलकावे खात गाडीवरून जात असतात। आणि आता सारंगची गाडी त्या गुंडांच्या बाईकच्या अगदी पाठीमागे आलेली असते। ते गुंड आता सारंगच्या गाडीला बघतात आणि पटकन आता शेजाऱ्यांना त्यांच्या मित्रांना आता सिग्नल देतात, लवकर चल पाठीमागून गाडी घेऊन तो आलाय। पटकन आता ते बाईकवरून फास्ट वेगाने जाऊ लागतात। सारंग आता त्यांचा पाठलाग करू लागतो। सावली ते बघून आता खूप घाबरलेली असते। सावली आता सारंगच्या हातापाया पडू लागते। अखेरीस आता सारंग त्याच्या गाडीचा वेग वाढवतो आणि त्या सगळ्या बाईकवाल्या गुंडांना क्रॉस करून आता भर रस्त्यात सारंगने त्याची कार आडवी लावलेली असते आणि त्यांना कार आडवी लावून सारंग आता सावलीला म्हणतो की उतर गाडीतून। सावली आता घाबरलेली असते आणि ते गुंड आता पाठीमागे असतात। कारचा दरवाजा उघडून सारंग आता सावलीला घेऊन कारमधून खाली उतरतो। सारंग आता त्या गुंडांसमोर आलेला असतो। पटकन सावली पळत पळत सारंगकडे येते आणि म्हणते, सारंग सर, अहो ऐका ना। तेवढ्यात एक गुंड आता सारंगच्या समोर येतो तर सनकन सारंग त्याच्या कानाखाली मारतो। एवढ्या जोराने सारंगने त्याच्या कानाखाली मारलेली असते की तो गुंड लगेचच खाली पडतो। तेव्हा आता ते बघून दुसरे तिघही घाबरलेले असतात आणि त्याच वेळेस बबलू आणि सोहम त्यांच्या कारमधून तिथे आलेले असतात आणि लांबवरून ते आता सगळी मजा बघत असतात। सारंग आता सावलीकडे बघतो आणि त्या गुंडाकडे बोट करत म्हणतो की सावली, ओळख हा होता ना तो। तेव्हा आता त्याच्याकडे बघत सावली मान हलवते आणि लगेच आता सारंग त्या गुंडाला त्याच्याकडे बोलावत म्हणतो की इकडे ये रे। गुंड आता खूपच घाबरलेला असतो। गुंड सारंगकडे बघत म्हणतो की ओ दादा, जाऊ द्या ना ओ दादा। तेव्हा आता सारंग म्हणतो की एखाद्याने जर अंगावरती हात टाकला ना, त्याचा हात तोडायचा की कोपरा सगट मोडायचा हे आपण ठरवायचं आणि जा त्याच्या कानाखाली मार, असे सारंग आता सावलीला बोलताच तो गुंड त्याच्या डोळ्यावरचा चष्मा काढतो। आता तो खूपच घाबरलेला असतो। सावली आता घाबरलेली असते तर सारंग सावलीला म्हणतो की मार त्याला। तेव्हा आता सावली ही त्या गुंडासमोर येते। सावली त्या गुंडाकडे आता बघत असते तर जोराने ओरडत सारंग म्हणतो की मार, तर सनकन सावली जोराने त्या गुंडाच्या कानाखाली मारते। तेव्हा आता गुंड त्याच्या गालाला हात लावतो आणि आता सगळेजण घाबरलेले असतात। पटकन आता कानाला हात लावत तो गुंड त्याच्या खिशातील गुलाबाचे फूल सावलीसमोर धरतो आणि म्हणतो की ताई, हे घ्या तुमचं फूल आणि माफ करा। आणि पटकन आता तोंड लपवत तो गुंड बाईकवरती बसतो। सोहम आणि तिकडे बबलू ते सगळं बघत असतात आणि खुश झालेले असतात। गुंड आता तिथून निघून जातात तर सारंग आता सावलीला म्हणतो, चल बस गाडीत। सावली आता गाडीत बसते आणि प्रेमाने खुश होऊन सावली आता सारंगकडे बघते। पटकन आता सारंग देखील सावलीकडे बघतो तर पाठीमागून बबलू आणि सोहम तर खूपच खुश झालेले असतात। आता सोहम आणि बबलू त्यांचे वेश बदलून पटकन सारंग आणि सावलीच्या अगोदर त्याच्या सासूरवाडीला पोहोचलेले असतात आणि सारंग आणि सावलीची वाटच बघत असतात। एवढ्यात आता सावलीची आई त्यांच्यासाठी चहा देते आणि म्हणते की दादा तुम्ही दोघं आलात, पण ही जोडी अजून कशी नाही आली। देव म्हणतो की बरोबर आहे पाहुणे, अजून का नाही आली आणि किती वेळ वाट बघायची आपण। बबलू म्हणतो की अहो दादा, नवीन लग्न झालेले जोडपं आहे ते, एवढ्या सरळ कुठे घरी येतंय होय। कधी इकडे, इकडची गोष्ट चांगली वाटली तर तिकडे, असं करत करत येणार ते। तेव्हा आता सचदेवला देखील बबलूचे बोलणे पटलेले असते। तेवढ्यात आता अप्पू म्हणतो की दादा, दाजी माझ्या अक्कीसोबत तिकडे कसं वागतात हो। तेव्हा आता बबलूच्या डोळ्यासमोर सारंग हा सावलीसोबत कसा वागतो ते सगळं येऊ लागतं आणि सारंगने सावलीला सांगितलेलं असतं की हे बघ, तुझं आणि माझ्यामधलं नातं तसं काहीच नाहीये। हे आता बबलूला आठवतं। सारंगने सावलीला सांगितलेलं असतं की तुझ्या आणि माझ्यामधला आता संबंध जवळपास संपलेलाच जमा आहे
आणि ते सगळं आठवून आता बबलू सोहमकडे बघतो तर सावलीची आई म्हणते की अरे अप्पू, असं काय भलतं सलतं विचारतोयस तू त्यांना. अप्पू म्हणतो की तसं बी मला माहीत आहे, दाजी आपल्या अक्कीला खूप सांभाळून घेत असतील. तेव्हा आता एकनाथराव खुश झालेले असतात. अप्पू म्हणतो की मला यांच्या तोंडून ऐकायचंय. तेव्हा बबलू म्हणतो की सारंग दादा खूप चांगल्या मनाचे आहेत, मला भावासारखा मानतोय. आणि सावली वहिनी तर त्यांची बायको आहे. सावली वहिनीला ना तो फुलासारखा जपतोय. तेवढ्यात आता सारंगच्या गाडीचा हॉर्न त्यांना ऐकू येतोय आणि बबलू म्हणतो की ते बघा आलेच ते. आणि गाडी आल्याचे बघून अप्पू आता सावलीकडे धाव घेतो. सावली आता कारमधून उतरते. जयंती सुद्धा आता शेजारी झोपलेली असते. पटकन उठते आणि म्हणते आली आली, माझी नणंद आली. आणि कशी आहेस ग सावली तू. आणि आता पटकन जयंती ही सचदेवला ओवाळण्यासाठी ताट आणायला सांगते. सारंग आता त्याच वेळेस आता बबलू आणि सोहमकडे बघतो तर दोघेही कानाला हात लावतात. त्यानंतर एकनाथराव रामकृष्ण हरी असे म्हणत सारंगला नमस्कार करतात. तर सारंग सुद्धा रामकृष्ण हरी म्हणतो. तेवढ्यात आता सावलीची आई ओवाळणीचे ताट घेऊन येते. तर आता प्रेमाने ते ताट जयंती आपल्या हातात घेते आणि आता सावलीचं औक्षण करते. औक्षण करून झाल्यानंतर इकडे जयंती आता सावली आणि सारंगला नाव घेण्यासाठी सांगते. अप्पू म्हणतो की मला पण जयंती वहिनीचं पटलं बरं का, आणि सारंग दाजी घ्या की नाव. मला बबलू दादांनी सांगितलंय बरं का तुम्ही अक्कीची किती काळजी घेतात ते. तेव्हा आता सारंग हा सावलीकडे बघतो. तेव्हा आता सावलीची आई म्हणते की साऊ बाळा तूच नाव घे आता. तेव्हा आता सावली नाव घेत म्हणते विठुरायाने दिला श्वास सुखावली माझी माऊली. फुलासारख्या जपलेल्या माऊलीला विठुरावाच्या सावलीसारखे जपले सारंगरावांनी. तेव्हा आता ते नाव ऐकून सगळेजण खूप खुश झालेले असतात. त्यानंतर अप्पू आता सारंगला देखील नाव घ्यायचा आग्रह करतो. अप्पू म्हणतो त्याच्याशिवाय आम्ही तुम्हाला आतमध्ये येऊ देणार नाही बरं का. तेवढ्यात आता बबलू सुद्धा सारंगला नाव घ्यायचा आग्रह करतो. बबलू म्हणतो की सारंग दादा ना नाव घेणार, तो काय नाव घ्यायला घाबरतो की काय थोडाच. तेव्हा आता सारंग देखील नाव घेतो. तेवढ्यात आता जयंती ही डान्स करत गाणी गुणगुणू लागते. जावई बाप्पू मोठ्या मनाचे, चला बाई आता हात पसरूया. आणि असे म्हणत आता जयंती नाचू लागते. तिलोत्तमा ही बाहेर बसलेली असते. तेवढ्यात आता ऐश्वर्या ही तिलोत्तमाकडे येते. ऐश्वर्या आता तिलोत्तमाची माफी मागत म्हणते की मी आत्तापर्यंत बोललेही नाही आणि तक्रारही केली नाही. ऐश्वर्या म्हणते की पण तुमच्याकडून एक चूक झाली बरं का. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की सारंगला मी त्या मुलीसोबत तिच्या घरी जाण्याची परवानगी दिली, हेच माझं चुकलं असंच म्हणायचं ना तुला. तर ऐश्वर्या म्हणते की बरोबर, त्यांचं लग्न ज्या सर्कमस्फरन्समध्ये झालं ना, त्यामुळे आपल्याला तिला ॲक्सेप्ट करावं लागलं. ती आपल्या घरामध्ये आली, आपल्या घरामध्ये राहिली. आणि हे सगळं होऊनही सारंगने त्या पोरीच्या घरी जाणं हे कोणत्या तरी स्टोरीचा भाग वाटतो असे ऐश्वर्या आता तिलोत्तमाला बोलते. ऐश्वर्या म्हणते की या सगळ्यांमध्ये ती मुलगी सारंगवर जादू सुद्धा करू शकते बरं का. तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या तुझं बरोबर आहे, सारंग तिथे का गेलाय त्याचं चुकलं, पण सारंग तिथे कशासाठी गेला, त्याचा हेतू काय आहे हे सारंगने मला सांगितलं. तिलोत्तमा म्हणते की त्याचं काय आहे, काही गोष्टी त्या दोघांनी आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केला, पण काही गोष्टी त्यांनी आपल्यापासून लपून ठेवल्यात आणि त्याच गोष्टी शोधायला सारंग तिकडे गेल्याचे आता तिलोत्तमा ऐश्वर्याला बोलते. तिलोत्तमा म्हणते की मला खात्री आहे सारंगच्या चाणक्ष नजरेतून काहीही लपून राहणार नाही आणि जे काही सत्य आहे ते सारंग समोर येणारच. ऐश्वर्या म्हणते की पण या सगळ्यांमध्ये जर ती पोरगी सारंगला तिच्या जाळ्यात अडकवण्यात यशस्वी झाली तर काय करायचं मग. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की त्या पोरीला जे करायचं ते करू दे, कारण माझा सारंगवरती ना पूर्ण विश्वास आहे ऐश्वर्या. माझा सारंग जे काही शोधायला गेला आणि जे काही करायला गेलाय ना ते पूर्णच करून येणार असे आता तिलोत्तमा ऐश्वर्याला बोलते. आता सावली ही सारंगकडे येते आणि म्हणते की सारंग सर, मला माहिती हे तुमच्यासाठी खूप अवघड आहे आणि नवीनही आहे. सावली म्हणते की नाविलाजाने मोठ्यांचा मान ठेवायचा म्हणून तुम्ही काही गोष्टी करतायत सुद्धा. सावली म्हणते की फक्त आपल्या नात्यातलं सत्य माझ्या घरच्यांना कळावे नाही याची तुम्ही काळजी घ्या, कारण त्यामुळे माझ्या घरच्यांना ते अजिबात सहन होणार नाही. तेव्हा आता सारंग बोट करत सावलीला म्हणतो की हे बघ, मी मगाशी जे नाव घेतलं ना ते तुझ्यासाठी नाही घेतलं, तुझ्या भावाने आग्रह केला होता म्हणून मी ते घेतलं. सारंग म्हणतो की मी ते नाव काळजीपोटी घेतलं आणि मी पण एक माणूस आहे, मला सुद्धा माणुसकीची जाणीव आहे. सारंग म्हणतो की सावली तू काही काळजी करू नकोस, इथे येण्याआधी मी विचार केलाय, मी तुझ्या माणसांची काळजी घेईल आणि त्यांचा मान सुद्धा ठेवील आणि इथे येण्याच्या अगोदर ना या सगळ्या गोष्टींची मला कल्पना होतीच असे सारंग आता सावलीला सांगतो. आणि आता समोर ज्या गोष्टी घडणार आहे ना त्यासाठी मी सगळी तयारी केली, तू काही काळजी करू नकोस सावली असे आता सारंग सावलीला बोलतो. तेवढ्याच जयंती तिथे येत म्हणते की या ना पाहुणे घरामध्ये या.
जयंतीच्या बोलण्याला मान देऊन आता सारंग आणि सावली दरवाजात येतात, तर हळूच अप्पू त्यांच्या डोक्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकतो आणि ते बघून सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवतात, तर जयंती नाचू लागते. त्यामुळे आता सावली खूप खुश झालेली असते. जयंती म्हणते की अहो, शेजारच्या अंगणातून मी ही फुले आणली बरं का, आणि हे सगळं मी केलं. तर अप्पू म्हणतो की खोटं बोलते जयंती वहिनी, मी सुद्धा होतो. तर बबलू म्हणतो की मी सुद्धा होतो. तर सोहम म्हणतो की आम्ही सुद्धा त्या प्लॅनमध्ये होतो. सारंग आता सावली त्या सगळ्यांकडे बघू लागतात. बबलू म्हणतो की फुलाच्या पाकळ्या वर ठेवायला मीच होतो. ते ऐकून आता सारंग हा बबलूकडे बघू लागतो, तर सोहम आता बबलूला उचलून घेतो. जयंती म्हणते की बरं जाऊ द्या, कसं वाटलं सरप्राईज, आवडला ना तुम्हाला जावई बाप्पू, आणि आता तुमच्यासाठी दुसरं सरप्राईज आहे बरं का, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, असे आता जयंती सारंगला सांगते. तेव्हा आता जयंती त्यांना आतमध्ये यायला सांगते. तर जयंती आता सारंग आणि सावलीला दुसरे कोणतं सरप्राईज देणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.